यामध्ये क्षितिजा मॅडमनी आम्हाला स्ट्रेस सांभाळून ऑफिसचं काम आणि घरचं काम कसं करायचं ह्याबद्दल त्यांनी आम्हाला बरेचसे ट्रिक्स सांगितलेला, आमच्याकडनं गेम्स करून घेतले, त्याद्वारे आम्हाला समजलं मेडिटेशन जे असतं त्यांनी इतकं चांगल्या रीतीने केलं असेल की म्हणजे नॉर्मल नाही तर मेडिटेशनचे कोर्सेस हे ते सगळं करावं लागतं, पण अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये पण त्यांनी मेडिटेशनचं खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं. जी मेथड आहे शिकवण्याची म्हणता येईल किंवा शेअरिंगची, कारण दिस इज नॉट अ ट्रेनिंग, दिस इज अ वर्कशॉप. सो तुम्ही अगदी राईट ट्रॅकवर राहात आणि आम्हाला खूप आवडलेलं आहे. तुम्ही जे पॉईंट्स देताय त्याच पॉईंटच्या फ्लोमध्ये तुम्ही एक्झाम्पल्स देत किंवा आमच्याकडनं एक्सपिरियन्स शेअर करत ज्या पद्धतीने तुम्ही हा वर्कशॉप कंडक्ट करताय, ऑर्गनाईज केला आहे, प्लॅन केला आहे, अतिशय सुंदर प्रकारे केलेला आहे. तुमची टीचिंग स्टाईल आवडली. PPTमध्ये जे तुमचा पर्सनल टच आहे तो आवडलेला आहे आणि ॲक्टिव्हिटीज घेण्याच्या मागचं जे रिझन आहे किंवा जे लॉजिक तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ते डेफिनेटली आम्हालाही हेल्प. आता पहिल्या राऊंड नंतर खेळाडूंना जोश आलेला आहे आणि पूर्ण जोशसह दुसऱ्या राऊंडसाठी तयार. ओके, हेड, शोल्डर, टोज. आनंदी आनंदकडे मध्यात मध्यात चोहीकडे, आनंदी आनंदकडे मध्यात मध्यात चोहीकडे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि सगळ्यात शेवटी स्वतःला पत्र लिहायचं होतं आणि इतकी सुंदर सुंदर पत्र प्रत्येकाने लिहिली.